मान तालुक्यातील ऐतिहासिक मेहमानगडला आता एक नवी ओळख निर्माण झालेली आहे आणि ही नवी ओळख म्हणजे मान तालुक्याचा मेहमानगड किल्ला भूमी अभिलेखच्या नकाशावर आला आहे. गट नंबर 372, 73 आणि 539 यानुसार याचा स्वतंत्र नकाशा मिळाला आहे. मंडळी नमस्कार, मी संदीप जठार. आपण सध्या मेहमानगडमध्ये आहोत आणि या मेहमानगड किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या ठिकाणी आपण उभे आहोत. कारण माझ्या पाठीमागे बघताय तोच तो मेहमानगड किल्ला. इतिहासामध्ये त्याला अतिशय मोठ्या प्रमाणात किंमत होती आणि हीच किंमत खरं तर ग्रामस्थांनी जाणली. 12 ते 13व्या शतकामध्ये मेहमानगड किल्ल्याला एक मोठी ओळख निर्माण झाली. राजा भोज आणि शिलाहार यादव यांच्या काळात या किल्ल्याची निर्मिती झाली होती आणि त्यानंतर अनेक राजवटींनी या किल्ल्यावरती राज्य केलं. त्याचबरोबर इतिहास काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावरून मानदेशावरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला. खरं तर या ठिकाणी येणाऱ्या शत्रूंच्या हालचाली टिपण्यासाठी याचा प्रामुख्याने उपयोग करण्यात आला आणि स्वराज्य स्थापनेच्या वेळेला या किल्ल्याला फार मोठं महत्त्व होतं आणि हेच महत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होतं. त्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत खरं तर हा किल्ला अगोदर भूमी अभिलेखच्या नकाशावर नोंद झाला पाहिजे म्हणून अमोल एकळ फाउंडेशन यांच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष असलेले अमोल एकळ यांनी स्थानिक ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, त्याचबरोबर गावातील ग्रामस्थ तसेच वन विभागाचे काही अधिकारी यांच्यासह मानचे तहसीलदार विकास अहिर यांना एक निवेदन दिलं आणि या निवेदनाच्या माध्यमातून या किल्ल्याची मोजणी व्हावी यासाठी आपण प्रयत्न करावेत. ती निवेदन बघून तहसीलदार साहेबांनी थेट भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना पत्र तयार केलं आणि या ठिकाणच्या किल्ल्याच्या गटांची मोजणी करावी असा आदेश दिला. त्यानुसार संपूर्ण भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य करत या सगळ्या गटांची मोजणी केली आणि या मोजणीमध्ये जे गट होते ते मोजून या किल्ल्याचा स्वतंत्र नकाशा तयार करण्यात आला. आता खरं तर या किल्ल्याची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये खरं तर आनंदोत्सव आहे. कारण ज्या शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग केला होता त्याच पद्धतीचा उपयोग खरं तर या ग्रामस्थांना त्यांच्या गावाच्या प्रसिद्धीसाठी नव्हे तर नावासाठी करायचे आहे. कारण या इतिहास पाऊलखुणा आणि ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा जतन केला पाहिजे म्हणून. कारण आजच्या जमान्यामध्ये काही इतिहासाच्या पाऊलखुणा मोजल्या जात आहेत, मात्र त्या मोजू नयेत. त्या पाऊलखुणा न मोजता त्या सांस्कृतिक रूपानं समाजापुढं आणणं हे खरं ग्रामस्थांचं नैतिक कर्तव्य आहे आणि ते नैतिक कर्तव्य ग्रामस्थांनी पार पाडलेलं आहे. आणि याचमुळं ग्रामस्थांच्या या प्रयत्नाला यश आले आणि हे यश म्हणजेच मेहमानगड किल्ल्याचा स्वतंत्र नकाशा. खरं तर या माध्यमातून याचं पर्यटन वाढावं, इथं दुर्गप्रेमी यावेत, तिथल्या माहितीच्या आधारे खरं तर गावाची महती दूरपर्यंत पसरावी. अनेक किल्ल्यांना महत्त्व आहे, त्या किल्ल्यावर पर्यटक येतात, तिथलं अर्थकारण बदलतं, ग्रामस्थांच्या सगळ्या गोष्टी बदलल्या जातात. हाच विषय खरं तर अमोल एकळ फाउंडेशनच्या माध्यमातून केला जातोय. ग्रामस्थांचं इथलं वैचारिक जीवन सुद्धा त्यामधून बदलू शकतं. त्यामुळं गावाने एकत्र येत या किल्ल्याला एक वेगळी ओळख निर्माण केली आणि इतिहासामध्ये महत्त्व असणाऱ्या याच किल्ल्याला आता महसूल विभागाच्या भूमी अभिलेख विभागाच्या वतीनं त्याचा नकाशा तयार झाला आणि हेच एक ग्रामस्थांचं मोठं यश म्हणावं लागेल. आपण अनेक ठिकाणच्या बातम्या केवळ लोकांना माहिती व्हायसाठी करत नाही, तर त्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचाव्यात आणि तुमच्या कमेंटच्या माध्यमातून त्या ग्रामस्थांना आपल्या भावना समजाव्यात. यासाठी आपण या बातमीसाठी आपल्याला ज्या काही गोष्टी व्यक्त करायच्या आहेत त्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. काही सूचना असतील त्याही आम्हाला सांगा आणि त्या ग्रामस्थांना काय सूचना करा असेल त्याही करा किंवा इथं आणखी काय काय करावं लागेल हे जरी तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये मांडलं तरी हरकत नाही. धन्यवाद. न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.